हा महाराज कोण आहे याची कल्पना अजिबात कोणाला नव्हती. त्याचा दरारा इतक्या शक्तिमान अशा सरदारांना सुद्धा धडकी भरवणारा काय हे कोणाला कळत नव्हतं. यापूर्वी ज्या दोन शक्तिमान सरदारांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला ते दोन्ही सरदार आपल्या खानदानासकट समूळ नष्ट झाले आणि त्या अज्ञात महाराजांना आपल्याला हवी ती शूर माणसं त्या ठिकाणी सरदार म्हणून ठेवली होती. त्या दोघातला सरदार शमशेरसिंग बाजवा ठार झाला होता आणि दुसरा सरदार महम्मद उस्मान तेवढा जिवंत होता. सरदार अमरसिंग राठोड आणि त्याच्यासारखे आणखीन 2-4 जण घडलेल्या घटना डोळ्यांपुढे असल्यामुळे बिनबोभाट त्या महाराजांचे हुकूम ऐकत होते. अज्ञात स्थळी वास्तव्य करत असलेल्या त्या अज्ञात महाराजाचं सामर्थ्य कितपत मोठं आहे याची कल्पना कोणालाही नव्हती आणि म्हणूनच सगळे त्याला टरकून राहत होते. तो अतिशय दुष्ट आहे हे माहीत असूनसुद्धा त्याच्या अत्यंत दुष्ट अशा कार्यात ते त्याला मदतही करत होते. हा महाराज कुठल्या तरी विकृतीनं पाछाडला होता. महिन्याला त्याला एक नवी स्त्री लागत होती आणि तीही अत्यंत सुंदर अशी. एखादी आवडली तर ती 2-3 महिने जिवंत राहत होती. जी स्त्री त्याला लागत होती ती राजघराण्यातली हवी असा त्याचा ठाम आग्रह होता. अशा राजघराण्यातल्या सुंदर स्त्रियांची माहिती त्याच्याकडे होती. शेकडो स्त्रिया त्याने डोक्यात साठवलेल्या होत्या. त्यांना पकडून आणायचं काम आळीपाळीनं त्याच्या अज्ञात सामर्थ्याखाली दबून असलेले सरदार करत होते. आत्तापर्यंत कुठल्याही स्त्रीनं त्याला तकलीफ दिलेली नव्हती. गुहेत आणलेली कुठलीही स्त्री प्रतिकार करण्याच्या स्थितीत त्यांनी बघितलेली नव्हती. पण एकाच स्त्रीने त्याला धक्का दिला होता आणि तो धक्का इतका जबरदस्त होता की आपलं अज्ञात सार्वभौमत्व टिकून राहील का नाही हाच संदेह त्याच्या मनात निर्माण झाला होता. अत्यंत कडेकोट आणि चक्रव्यूहासारख्या त्या गुहेत राहण्याचं धैर्य देखील त्याच्यात उरलेलं नव्हतं. केवळ एका स्त्रीनं आपल्या 14 शिपायांना ठार करावं हा त्याला बसलेला धक्का तितका सामान्य नव्हता. सूरजची टांगती तलवार देखील सतत त्याच्या डोक्यावर लटकत होती. चंद्रेश्वरीला पकडल्यानंतर तिला कोणत्या भागात नेण्यात येतंय हे सूरजला शोधूनसुद्धा समजू नये अशी त्यांनी कडक सूचना सरदार बाजवाला दिली होती. पण कुठेतरी बाजवाचा मूर्खपणा झाला आहे हे त्याला पटत होतं. आपण त्याला ठार केलं हे एका अर्थी बरं केलं हाच विचार आता त्याच्या डोक्यात घोळत होता. शेवटी त्यांनी चंद्रेश्वरीला शोधून काढण्यासाठी सरदार राठोडचे शिपाई मागवण्याचा निश्चय केला आणि तो देखील गुप्तपणे त्या भागातनं बाहेर पडला. त्यापूर्वी त्यांनी आपलेच गुहेत असलेले शिपाई अत्यंत मोक्याच्या जागेत पेरले होते. बाहेर जाण्याच्या आत येण्याच्या सगळ्या वाटा त्यांनी रोखून धरल्या होत्या. सूर्य पूर्णपणे मावळला आणि महाराजांकडून आलेल्या शिपायाची जाण्यासाठी चुळबुळ सुरू झाली. बेचैन अवस्थेत तो सदरेवर असलेल्या सरदार राठोडकडे आला. सरदार राठोडचे शिपाई घेऊन गुहेत यायचं आणि आपल्याला भेटण्याचा प्रयत्न न करता त्या शिपायांच्या मदतीनं चंद्रेश्वरीला हुडकून काढायचं हीच कामगिरी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. आपण कामात दुर्लक्ष केलं असं होता कामा नये ही भीती त्याला सतत वाटत होती. सरदार आता निघायला पाहिजे, तो शिपाई शक्यतो नम्रतेत बोलला. पण सरदार राठोड अगदी शांत होता. आणखीन थोडा अंधार होण्याची वाट तो बघत होता कारण आपल्या मागणं सूरज येणार आहे हे त्याला माहिती होतं. शेवटी अंधार पडला आणि 25 शिपाई घेऊन सरदार राठोड त्या शिपायाबरोबर निघाला. अंधारात डोळ्यांना बांधलेला कपडा आपण दूर करून ज्या मार्गानं आपल्याला नेण्यात येतोय तो मार्ग आपण पाहू शकू हा विचारसुद्धा तो त्यावेळी करत होता. अज्ञात महाराजाची ती गुहा फक्त एकाच सरदाराला माहिती होती. ती गुहा माहीत असलेला सरदार शमशेरसिंग बाजवा ठार करण्यात आलेला होता. एकदा का ती गुहा आपल्याला सापडली की आपण त्या अज्ञात महाराजाला काहीही करून आडवं करू हा विश्वास त्याच्या मनात तयार झाला होता. सूरजच्या सूचनांवर हुकूम या हालचाली सुरू होत्या. केवळ संशय येऊ नये म्हणून त्यांनी सरदार राठोडला 25 शिपाई बरोबर घ्यायची सूचना केलेली होती. जेव्हा महाराजाच्या शिपायांबरोबर सरदार राठोड आणि त्याचे शिपाई निघाले तेव्हा त्यांच्या घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकू येतील इतकं अंतर राखून सूरज आणि नथू घोड्यावर बसून निघाले आणि त्यांच्या मागे तितकंच अंतर राखून सूरज आणि नथूच्या घोड्यांचे टापांचे आवाज ऐकू येतील अशा बेतानं सरदार झैलसिंग आणि त्याचे 2 शिपाई निघाले होते. त्या अज्ञात महाराजाला आडवं करण्यासाठी केवळ आपण एकटा पुरे हे त्यांनी सरदार राठोड आणि सरदार झैलसिंग या दोघांनाही पटवून दिलं होतं.
सांधी गावापासून 1.5-2 कोसांवर पुढचे शिपाई थांबले. त्या ठिकाणी डोळे बांधण्याचा समारंभ सुरू झाला असावा याची खात्री सूरजला झाली. एकत्र घोड्यांच्या टापांचे आवाज दूरवर ऐकू येतात हे गृहीत धरून सूरजनं झैलसिंगला मागे ठेवलं होतं. सरदार झैलसिंग अत्यंत शूर आहे आणि सरदार राठोडपेक्षाही त्याचा आपल्याला जास्त उपयोग होईल हे त्याने गृहीत धरलं होतं. थांबलेले शिपाई पुन्हा संथपणे दौडताना सूरजनं ऐकले. मध्यरात्रीपर्यंत ही वेड्या वाकड्या मार्गानं दौड सुरू होती. कोणतंही कारण नसताना महाराजाचा तो शिपाई सरदार राठोडला वेड्या वाकड्या मार्गानं केवळ दिशेचा अंदाज लागू नये म्हणून नेतोय हे सूरजनं ओळखलं. आपण केवळ एकाच दिशेनं म्हणजे पूर्वेकडे चाललो याची जाणीव त्याला होत होती. एकाएकी दूरवर अस्पष्ट असा उजेड त्याने बघितला. पेटलेला पलिता दिसत होता, पण त्या पलिताच्या उजेडात काहीच दिसत नव्हतं. महाराजाच्या शिपायांनी हातातली मशाल विझवून टाकली. त्या मशालीच्या उजेडात यापूर्वी कोणी डोळ्यावरचं फडकं सरकवलेलं नाही आहे ना हे तो अधूनमधून बघत होता. आता त्यांनी डोळ्यांवरची फडकी काढली तरी चिंता करायचं त्याला काही कारण नव्हतं. त्या पेटत्या पलित्याच्या रोखानं त्यांनी चालायला सुरुवात केली. सूरज भला मोठा वळसा घालून नथूला घेऊन त्या पलित्याच्या रोखानं दौडायला लागला. टापांचे आवाज त्या शिपायांना ऐकले तरी त्याला चिंता करायची काही गरज नव्हती. हां म्हणता तो त्या पलित्यापासून अगदी जवळ पोचला. लख्ख चांदणं पसरलं होतं त्यावेळी. ज्याच्या हाती पलिता असेल तो कदाचित या चांदण्याच्या उजेडात आपल्याला ओळखू शकेल याची त्याला भीती वाटली. दोन्ही घोडे त्यांनी एका बाजूला उभे करून ठेवले. दूरवरून येणारे घोडेस्वार त्यांनी बघितले. ते कोणत्या दिशेनं पुढे येतील याचा अंदाज घेत नथूला घेऊन सूरज आणखीन पुढे सरकला. आता तो अशा ठिकाणी उभा होता की त्या ठिकाणाहूनच सगळे घोडेस्वार पुढे जातील याची पुरेपूर खात्री त्याला होती. त्या ठिकाणाहून दूरवर पेटता पलिता त्याला दिसत नव्हता. काय करायचं त्याच्या सूचना त्यांनी नथूला दिल्या. सगळे घोडेस्वार अगदी जवळ आले. सगळ्यांच्या डोळ्यांवरची काळी फडकी काढण्यात आली आहेत हे सूरजनं बघितलं. त्यावेळी नथू अगदी जय्यत तयारीत होता. अनेक गोष्टी आता त्याच्या डोळ्यापुढे आल्या होत्या. सरदार झैसिंगला पाहण्यासाठी त्याची नजर दूरवर भिरभिरत होती. आपण अचानक घोडदौड केल्यामुळे तो निश्चित गोंधळला असेल याची खात्री त्याला झाली. घोडेस्वार अगदी जवळ आले. सगळ्यात पुढे महाराजांचा शिपाई होता. त्याच्या मागे सरदार राठोड आणि एका पाठोपाठ एक असे राठोडचे शिपाई पुढे पुढे येत होते. नथूच्या धनुष्याचा टणत्कार शांत वातावरणात घुमला आणि सगळ्यात पुढे असलेला घोडेस्वार तोंडातून आवाज देखील न काढता कोसळला. नथूनं सोडलेला बाण थेट त्याच्या गळ्यातनं आरपार गेला होता. सूरजने दिलेल्या सूचनेप्रमाणे त्यांनी काम केलं होतं. त्यावेळी सूरजच्या पाठीत सुद्धा बाणांनी गच्च भरलेला दुसरा एक भाता होता. सूरजनं भराभर खाली पडलेल्या शिपायाच्या रोखानं चालायला सुरुवात केली. सरदार राठोड त्यावेळी त्याच्याकडे थक्क होऊन बघत होता. तो आपल्यापर्यंत पोचला कसा हा विचार त्याच्या मनात डोकवत होता. सूरजनं खाली पडलेल्या शिपायाचे कपडे बाजूला काढले. ते रक्तानं भिजले होते. त्याला 2 घोड्यांच्या पाठीवर बांधलेल्या पाण्याच्या 2 कातडी थैल्या सापडल्या. घाईघाईत नथूनं रक्ताळलेले कपडे धुतले, नीट पिळले, सूरजच्या हातात दिले. तो काय करतोय हे काही सरदारच्या लक्षात आलं नाही. त्यांनी ते ओलेच कपडे अंगावर चढवायला सुरुवात केली तेव्हा त्याची ती युक्ती सरदार राठोडच्या लक्षात आली. स्वतःचं धनुष्य त्यांनी सरदार राठोडच्या हवाली केलं आणि त्या शिपायाचं धनुष्य स्वतःच्या खांद्याला अडकवलं. शिपायाचा टोप डोक्यावर चढवला. मशालीच्या मंद उजेडात आपण सहजासहजी कोणाच्याही लक्षात येणार नाही हा विचार करत तो त्याच शिपायाच्या घोड्यावर स्वार झाला. आपले 2 घोडे सांभाळण्यासाठी सूरजनं सरदार राठोडांचे 2 शिपाई मागे ठेवले. पुन्हा सगळे पेटत्या पलित्याच्या रोखानं दौडायला लागले. चित्र अगदी पूर्वीसारखं दिसत होतं. महाराजांचा शिपाई सरदार राठोडांसह त्यांच्या शिपायांना घेऊन गुहेच्या रोखानं जात होता. पेटती मशाल जवळजवळ येत होती. शिपायानं विझवलेली मशाल सूरजनं आपल्या घोड्याच्या पाठीवर अडकवली होती. आता जवळ दिसणारी ती मशाल दिसेनाशी झाली आणि सूरजनं बरंच पुढं जाऊन आपल्या हातातली मशाल पेटवली. अंगातल्या उष्णतेनं त्याच्या अंगातले कपडे सुकले असले तरी त्यांच्यात बराच ओलसरपणा कायम होता.
एक शिपाई त्यावेळी गुहेच्या तोंडाशी उभा होता. त्याच्या हातात विझलेला पलिता होता. सूरज जवळ जाईपर्यंत त्याला कसलाही संशय आला नाही, पण जेव्हा त्याच्या मनात संशय डोकावून गेला तेव्हा तो स्वतःला वाचवू शकला नाही. आपली मान कधी धडावेगळी झाली हे त्याच्या डोक्यात शिरण्यापूर्वी त्याचं डोकं जमिनीवर लोळत होतं. मशालीच्या उजेडात सूरज आत शिरला. सरदार राठोड आता मार्गदर्शन करत होता. डोळे उघडे असताना तो या गुहेत अनेकदा आला होता, गेला होता. पुढे कुठे काय आहे हे त्याला माहिती होतं. सरदार राठोडला सूरजनं पुढं काय करायचं याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. भुयारापासून जेव्हा गुहेत प्रवेश होईल तेव्हा आपलं प्राथमिक कार्य सरदार राठोडची माणसं उरकून घेणार होती आणि त्याचवेळी सूरज आपल्या कामाला सुरुवात करणार होता. वेड्यावाकडे आणि खडबडीत भुयारातून बराच वेळ त्यांचा प्रवास झाला. पूर्ण गुहेत अंधार होता. मशालींचा उजेड तसा फारसा दूर पोहोचत नव्हता. जेव्हा समोर त्याला उजेड दिसून आला तेव्हा आपण गुहेजवळ पोचलो याची जाणीव सूरजला झाली. सरदार राठोडनं आपण मुक्कामाला पोचल्याचं हाताच्या इशाऱ्यानं सांगितलं. सगळे घोडेस्वार भुयारातून गोलाकार अशा गुहेत आले. सरदार राठोडनं आत शिरता क्षणी सूरजला महाराज असलेली गुहा दाखवली आणि अचानक त्याचवेळी सरदार राठोडच्या शिपायांनी तलवार उपसून आपल्या कामाला सुरुवात केली होती. पण त्यापूर्वीच नथूनं लागोपाठ 2 बाण सोडले होते आणि किंकाळ्या न फोडता त्या महाराजाचे 2 शिपाई आडवे झाले होते. चंद्रेश्वरीची लढण्याची ताकद संपली होती. आपण कुठे आहोत तिला समजत नव्हतं. भयाण अशा त्या गुहेत ती वेड्यासारखी एकटी भटकत होती. तहानेनं भुकेनं तिचा जीव व्याकुळ झाला होता. आपण या गुहेत चुकलोय आणि सतत 2 दिवस प्रयत्न करून सुद्धा आपण बाहेर पडू शकत नाही हे बघून ती घाबरली होती. 4 शिपायांना ठार करून आपण त्या राजाच्या गुहेजवळून पळायला नको होतं. सरळ तलवार फिरवत आत शिरायला हवं होतं हा विचार ती करत होती. तिने परत डावी उजवी करून बघितली पण काहीही साध्य झालं नाही. एकाएकी किंकाळ्या सुरू होताच ती सावध झाली. गुहेत काहीतरी घडतंय तिच्या लक्षात आलं. जोरात ओरडून आपल्या अस्तित्वाची जाणीव द्यावी हा विचार तिच्या मनात आला, पण तिने स्वतःला सावरलं. आगीतून उठून फुफाट्यात पडायला नको हा विचार त्यावेळी ती करत होती. आपल्या अंगात लढाईची ताकद नाही हे तिला पक्क लक्षात आलेलं होतं. थोडं चालून झालं की ती खाली बसत होती. उजेडाचा कवडसा सुद्धा तिला 3 दिवसात दिसला नव्हता. स्वतःच ठार केलेल्या शिपायांच्या प्रेताला ती 2-4 वेळा तरी अडखळून आपटली. ऐकू येणाऱ्या किंकाळ्या कोणाच्या हा विचारसुद्धा करण्याच्या मनस्थितीत ती नव्हती. त्याचवेळी सरदार अमरसिंग राठोडनं राजाच्या शिपायांची कत्तल सुरू केली होती. गुहेतून पळून जाण्याचा जे प्रयत्न करत होते त्यांना नथूनं अचूक टिपलं होतं. त्यावेळी सूरज ज्या दिशेला राजाची गुहा आहे त्या दिशेला घुसलेला होता, पण सरदार राठोडला चैन पडत नव्हतं. तो क्रोधानं थरथरत होता. डाव्या हातात मशाल, उजव्या हातात तलवार घेऊन तो सूरज गेलेल्या दिशेला पोहोचला. फक्त 6 शिपाई त्याने आपल्याबरोबर घेतले होते आणि त्यांच्याबरोबर नथूसुद्धा आत घुसला. सरदार राठोड कितीही हुशार असला तरी आपली गरज त्याला भासेल हे नथूनं ओळखलं होतं. आतली वळणं, भुयाराला असलेलं भलं मोठं भोक सरदार राठोडला पाठ झालेलं होतं. त्या ठिकाणी 2-4 शिपायांना तरी आपल्याला तोंड द्यावं लागेल हा विचार त्यांनी मनात पक्का केला होता. कदाचित आपल्या छातीत एखादा बाण शिरेल हे सुद्धा त्यांनी गृहीत धरलं होतं, पण त्याला पर्वा नव्हती. सोडाच्या भावनेनं तो इतका आंधळा झाला होता की कुठलाही विचार त्याच्या मनाला शिवत नव्हता. बऱ्याच वेळानं तो महाराजांच्या गुहेपाशी आला. एक मशाल खबदाडीत खोचून ठेवलेली त्यांनी बघितली. मशालीच्या उजेडात खाली पडलेले 3 शिपाई जेव्हा सरदार राठोडनं बघितलं तेव्हा सूरज किती चावताळला याची त्याला खात्री पटली. तिघांच्याही मानेतनं बाण आरपार झालेले होते. तो तसाच महाराजांच्या गुहेत शिरला. तिथे सामसूम होती. त्या गुहेतनं बाहेर जाण्यासाठी आणखीन 2 भुयारं दिसत होती आणि सूरज नेमका कुठल्या भुयारातनं गेला हे नेमकं त्याला कळत नव्हतं. एकाएकी 2 भयानक किंकाळ्या त्या गुहेत घुमल्या. उजव्या भुयारातनं आवाज आले हे राठोडनं ओळखलं. हातातली मशाल सरसावत तो त्या भुयारात शिरला. सूरजनं आपल्याला काहीही काम शिल्लक ठेवलेलं नाही हाच विचार तो करत होता. या भुयारातनं तो आयुष्यात पहिल्यांदा येत होता.
सूरजचं आपल्याकडे लक्ष जावं म्हणून तो जोरजोरात हाका मारत होता आणि एकाएकी आपल्याच मशालीच्या उजेडात समोरच्या बाजूला काहीतरी चमकताना त्याने बघितलं. चवताळलेली एक स्त्री पुढे येत असलेली त्यांनी बघितली. चंद्रेश्वरी? त्याच्या तोंडातून अनाहूत शब्द बाहेर पडले आणि चवताळून झेपावणारी ती स्त्री जागच्या जागी थांबली. तिची तलवार त्यावेळी रक्तानं माखली होती. मशालीच्या उजेडात तलवारीवरनं खाली ठिबकणारं रक्त बघत होता तो. तू कोण? थकलेल्या आवाजात चंद्रेश्वरीनं विचारलं. मी सूरजबरोबर तुझ्या सुटकेसाठी आलोय. थरथरत्या आवाजात सरदार राठोड म्हणाला. अंधारातून आत घुसलेल्या सूरजचीच तर हिनी मान कापली नाही ना, हा विचार त्याच्या मनात चमकला. सूरज आला या गुहेत? कसं बसं तिने विचारलं. याच भुयारात शिरला होता ना तो. थरथरत्या आवाजात राठोडच्या तोंडातनं शब्द बाहेर पडले. तसाच तो ती मशाल सरसावत चंद्रेश्वरीच्या बाजूनं पुढं सरसावला. नुकतंच तिने ज्यांना कापलं त्यांना पाहिल्याशिवाय राठोडला चैन पडणार नव्हतं. काही अंतरावर पडलेली 2 प्रेतं त्यांनी मशालीच्या उजेडात बघितली आणि सुटकीचा निश्वास टाकला. ते दोन्ही शिपाई राजाचेच होते. चंद्रेश्वरीला घेऊन सरदार राठोड महाराजांच्या गुहेत आला. एकूण 6 तेलाचे दिवे त्या ठिकाणी झगझगीत उजेड फेकत होते. सूरज कुठे गेला असेल हा विचार राठोड करत असताना एकाएकी महाराजांचा पहाडी आवाज राठोडच्या कानात शिरला. पण त्या आवाजात भीती आहे हे त्याच्या लक्षात आलं. एकाएकी कुणीतरी डाव्या बाजूच्या भुयारातनं धावत बाहेर आलं. त्याच्या हातात तलवार होती. सरदार राठोडला समोर बघताच तो झटक्यात बाजूच्या भिंतीजवळ धावला. त्या ठिकाणी पुढे जायला वाट नाही हे सगळ्यांना माहिती होतं, पण अचानक तो त्या ठिकाणी अदृश्यच झाला. भेदरलेला धक्का बसलेला सरदार राठोड वेड्यासारखा त्या दिशेला बघत बसला. त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. आतापर्यंत शांत असलेला सूरज जेव्हा सपासप 2 शिपायांना आडवं करून भुयारात शिरला तेव्हा पार खवळला होता. दिसेल त्याला कापत होता. स्वतःला महाराज म्हणवणारा दुष्ट माणूस आणि त्याचे शिपाई या गुहेतनं बाहेर पडता कामा नयेत ही जाणीव पूर्णपणे त्याची होती. भुयारात शिरल्यानंतर मात्र क्रोधानं पेटलेला असून सुद्धा अचानक तो सावध झाला. एक एक पाऊल सावधगिरीनं टाकायला लागला. त्याचे तीक्ष्ण कान अंधारातून आवाजाचे वेध घ्यायला लागले. त्यावेळी त्याच्या हातात मात्र कुठलंही शस्त्र नव्हतं. बऱ्याच वेळानं त्याला अस्पष्ट उजेड दिसला. तो जास्त सावध झाला. त्या ठिकाणी निश्चित शिपाई असतील याची त्याला खात्री पटली. जेव्हा स्पष्टपणे त्याला गुहेचं उजेड बाहेर फेकणारं तोंड दिसलं तेव्हा त्या ठिकाणी असलेले 3 शिपाई त्याच्या डोळ्यांनी टिपले. शांतपणे त्याने आवाज न करता खांद्यावरचं धनुष्य काढलं. नंतरची मात्र त्याची हालचाल चकाकत जाणाऱ्या विजेसारखी होती. लागोपाठ 3 बाण त्यांनी सोडले आणि कुठलाही आवाज न करता तिघे खाली कोसळले. 2 सावल्या गुहेच्या तोंडातनं बाहेर आल्या. बाण सोडण्याच्या जय्यत तयारीत सूरज उभा होता. तशाच त्या दोन्ही सावल्या भरकन आत निघून गेल्या. समोरचे घाबरलेले 2 शिपाई गुहेत पळून गेले हे त्यांनी ओळखलं, पण तो एकदम घाईत पुढे नाही आला. सावधगिरीनं तो तडफडणाऱ्या शिपायाच्या जवळ आला. सुरुवातीला झाली तशी तडफड आता नाही झाली. हळूहळू प्राण त्याच्या शरीरातनं जात होता. सावधगिरीने तो गुहेच्या तोंडातनं आत शिरला. चहूबाजूला तेलाचे दिवे जळत होते आणि एकूण 2 भुयारं त्याला दिसत होती. एक होतं समोर किंचित डाव्या बाजूला तर दुसरं होतं उजव्या बाजूला. सावल्या डोळ्यांपुढे आणत तो सरळ समोरच्या भुयारात शिरला. तसाच झटक्यात बाहेर येऊन खबदाडात खोचलेली मशाल खेचली आणि तेलाच्या दिव्यावर धरून पेटवली. आपला चेहरा स्पष्टपणे दिसू नये अशा खबरदारीनं त्यांनी ती मशाल पकडली. तो आत चालायला लागला. बरंच अंतर चालून गेला आणि लागोपाठ ठोकलेल्या 2 किंकाळ्यांनी जागच्या जागी थबकला. त्याच्या मनाचा गोंधळ उडाला. किंकाळ्या कोणी ठोकल्या हे त्याच्या लक्षात आलं नाही. तो तसाच पुढे आला. अस्पष्ट अशी हालचाल त्यांनी त्या ठिकाणी हेरली आणि अचानक एका कपारीतून बाहेर आलेला धिप्पाड देहाचा माणूस त्यांनी अस्पष्ट पाहिला. सूरजला बघताच त्यांनी पहाडी आवाजात हुकूम सोडला, पण काहीतरी चुकलंय हे हुकूम करणाऱ्याच्याच लक्षात आलं असावं. त्याचा चेहरा बदलला. झटक्यात तो मागे वळला केव्हा आणि ज्या कपारीतून आला त्या कपारीत अदृश्य झाला केव्हा हेच सूरजला कळलं नाही. ज्या ठिकाणी त्याने तिघांना ठार केलं होतं तिथून त्या ठिकाणी यायला बराच वेळ लागला होता. चटकन लक्षात येणार नाही अशी
चोर कपार त्यांनी मशालीच्या उजेडात हुडकून काढली आणि त्याच वेळी कोणाच्या तरी धावण्याचा आवाज त्याने ऐकला. अस्पष्टशी पावलं कुठल्या दिशेनं धावत आहेत याचा अंदाज त्याने घेतला आणि धावायला सुरुवात केली. आपण कुठेतरी चुकलो हे त्याच्या लक्षात आलं. तसाच धावत तो ज्या गुहेच्या तोंडाशी तिघेजणं ठार केलेले होते त्या गुहेत शिरला वेड्यासारखा समोर बघत राहिला. गोंधळलेला बुचकळ्यात पडलेला सरदार राठोड त्या ठिकाणी उभा होता. एका बाजूला उंचवट्यावर थकलेली चंद्रेश्वरी बसली होती. नथू तिच्या शेजारी उभा होता. सरदार, या गुहेच्या राजाला पाहिलंत का? चवतळलेल्या आवाजात सूरजनं विचारलं. भारावलेल्या सरदार राठोडनं तलवारीने महाराज ज्या बाजूला अदृश्य झाला ती बाजू दाखवली. डाव्या हातात मशाल, उजव्या हातात कमरेचा सुरा घेऊन सूरज त्या बाजूला आला. मगासारखी या ठिकाणी सुद्धा एक चोर कपार असावी असा विचार त्याच्या मनात डोकावला. कपार त्याला सहजासहजी सापडली. आज जाण्यात आपल्याला खतरा आहे हे त्याच्या मनाला शिवलं सुद्धा नाही. तो बेधडक आत शिरला. त्या मशालीच्या मंद उजेडात लढण्याच्या जय्यत तयारीत असलेला महाराज त्याने बघितला. त्याला बघताच सूरजचा उरला सुरला संयमसुद्धा नाहीसा झाला. कांठळ्या बसवणारी भयानक कारोळी ठोकून त्याने महाराजाच्या अंगावर झेप घेतली. आपल्या रोखानं येणाऱ्या तलवारीवर सूरजच्या हातातल्या सोऱ्याचा भयानक वार झाला आणि महाराजाच्या हातातली तलवार काडकन तुटून पडली. दुसऱ्या वारानं त्याच्या खांद्याजवळून मान अर्धी कापली गेली. चवताळलेल्या सूरजच्या दुसऱ्या वारानं महाराजाचा दुसरा हात दंडातून कापून टाकला होता. बरगड्या कापून सुरा हात घुसला. सूरजनं खसकन सुरा खेचला तेव्हा धिप्पाड देहाचा तो महाराज खाली कोसळला. मागून आलेला सरदार राठोड चक्रावल्यासारखा त्या महाराजाकडे बघत होता. खाली पडून तडफडणाऱ्या महाराजाकडे सूरजसुद्धा गोंधळून गेल्यासारखा बघत होता. शेवटी सूरज शांतपणे खाली वाकला. पुन्हा एकदा नीट महाराजांचा चेहरा न्याहाळून सरदार राठोडकडे बघितलं. सरदार, हा महाराज आहे? सूरजने थंडपणे विचारलं. नाही, थरथरत्या आवाजात राठोड म्हणाला. मग आता? सूरजनं तडफड मंदावलेल्या महाराजाची दाढी खचकन खेचून काढली आणि त्या पाठोपाठ त्याच्या गालावर आलेली भरदार मिशीसुद्धा. हाच महाराज आहे. भान न राहून सरदार राठोड जोरात ओरडला. सरदार, हा आहे सरदार झैलसिंग. हा अत्यंत धूर्तपणे मला गाठण्यासाठी आलेला होता. सूरज उभा राहत शांतपणे बोलला खरा, पण सरदार राठोड ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. कारण हा जवान सरदार खानदानाच्या सगळ्या परंपरा तोडून इतक्या दुष्ट प्रवृत्तीनं पछाडला गेला असेल यावर आतासुद्धा त्याचा विश्वासच बसू शकत नव्हता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात गुरुनाथ नाईक यांची दीर्घकथा पेटलेला पलिता. ही दीर्घकथा आज इथे संपली. पण एक विनंती करतो, अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथांसह. तोपर्यंत नमस्कार.